नमस्कार, मी इथे व्हेज जेवण बनवत आहे। त्यासाठी केळफूल घेतलेले आहे। केळफूल साफ करून घेते, सगळं काढून घेतलेले। आता त्यातला हा कडक भाग आणि हा प्लास्टिक सारखा दिसणारा भाग काढून टाकते। सगळं साफ करून घेतलेलं आहे। मी हाताला तेल लावून घेते आणि चिरून घेते बारीक। अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घेते। हा केळफुलाचा आतला भाग आहे, हा पण बारीक बारीक कापून घेते। अशा प्रकारे भाजी कापून घेतलेली आहे। आता ती मी पाण्यात रात्रभर ठेवून देते आणि दुसऱ्या दिवशी काढते। दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वच्छ धुवून घेते। 5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आणि त्यातलं पाणी काढून घेते, एकदम घट्ट पिळून। अशा प्रकारे पाणी काढून झालेले। आता मी कुकरच्या डब्यामध्ये काढून घेते, थोडंसं पाणी घालते आणि ते 5-6 तास भिजत घातलेले काळे वाटाणे घालते। एका प्लेटमध्ये ठेवते, थोडंसं पाणी घालते आणि कुकरच्या डब्यात घेऊन शिट्टी काढून घेते। भाजी पण शिजून घेतलेली आहे। इथे चण्याची डाळ भिजत घातलेली 4-5 तास ती घेते। आलं, लसूण, हिरवी मिरची आणि मिक्सरमध्ये जाडसर पाणी न घालता वाटून घेते। त्यात शिजून घेतलेलं केळफूल घालते। धणे पावडर, जिरं पावडर, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि सफेद तीळ घालते आणि मिक्स करून घेते। मिक्स करून झालेले चवीप्रमाणे मीठ घालते, कोथिंबीर घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि हाताने मळून घेते। आता तांदळाचं पीठ घालते आणि पिठाचा गोळा करून घेते। थोडंसं तेल घालते, अशा प्रकारे गोळे करून घेते। गोळे करून झालेले आहेत। इथे कढईत पाणी घेतलेले आहे, वाफून घेते। 10-15 मिनिटं झालेली आहेत। सुरीने मी चेक करून घेते, पुन्हा झाकण लावून 5 मिनिटं ठेवते। आता शिजलेले आहेत। थंड झाल्यावर मी त्याचे वडे कापून घेते। अशा प्रकारे वड्या कापून घेते। वड्या कापून झालेल्या आहेत। इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे, त्यात फ्राय करून घेते दोन्ही बाजूने। एका बाजूने फ्राय करून झालेले, आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते। अशा प्रकारे दोन्ही बाजूने केळफुलाची वडी क्रिस्पी झालेली आहे। आता मी काढून घेते। इथे कढईत तेल घेतलेले, त्यात राई घालते फोडणीला। एक मोठा बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून कांदा नरम होईपर्यंत परतून घेते। थोडंसं हिंग घालते आणि मिक्स करून घेते। लाल तिखट, हळद, कांदा, खोबरा आणि आलं लसूणाचं वाटप घालते, मिक्स करून घेते। त्यात वाफून ठेवलेली भाजी घालते, शिजलेले काळे वाटाणे घालते आणि मिक्स करून घेते। चवीप्रमाणे मीठ घालते, थोडंसं पाणी घालते आणि सगळं एकत्र करून घेते आणि झाकण लावून शिजून घेते। 10 मिनिटांनी झाकण काढलेले, भाजी मिक्स करून घेते। वरून कोथिंबीर घातलेली आहे,
केळफुलाची भाजी तयार आहे। इथे कढईत तेल घेतलेलं आहे, त्यात राई, जिरं, लाल मिरची, लसणीच्या पाकळ्या, हिंग घातलेले फोडणीला। बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता, एक टोमॅटो बारीक चिरलेला घातलाय, हळद आणि मिक्स करून घेते। ते शिजून ठेवलेली तुरीची डाळ घालते, थोडंसं पाणी घालते, चवीप्रमाणे मीठ घालते, कोथिंबीर घालते आणि डाळ घोटून घेते आणि डाळीला छान उकळी काढून घेते। डाळीला उकळी आलेली आहे, वरून कोथिंबीर घालते। तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे। आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।